तर चला आज इथे आपण बनवणार आहेत कॅरेमल सेवया। तर सर्वात अगोदर मी इथे 1 वाटी साखर घातलेली आहे कढईमध्ये आणि ती साखरेचं मी व्यवस्थित असं कॅरेमल बनवून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून। बघा कॅरेमल आपलं व्यवस्थित झालेलं आहे। आपल्याला आता त्याच्यामध्ये गरम दूध घालून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा लिटर एवढं दूध घातलेलं आहे आणि त्याला सुद्धा मस्तपैकी असं ढवळून घेतलेलं आहे उकळी येतोपर्यंत आणि फ्लेवरसाठी थोडी इलायची पावडर घातलेली आहे। आता इथे मी सुके ड्रायफ्रूट घालत आहे, त्याला मी भाजून घेणार आहे तुपामध्ये। तर ड्रायफ्रुट्स मध्ये मी काजू, बदाम, पिस्ता आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत। आता इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। तुपामध्ये तूप गरम झालं की लगेच मी इथे ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रूट हलके भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे, नाहीतर ड्रायफ्रूट जळून जातील। मग इथे मी सगळे ड्रायफ्रूट आपले भाजून घेतलेले आहेत आणि आता राहिलेली होती ती म्हणजे शेवया। आता त्याला सुद्धा मी तुपामध्ये भाजून घेतलेली आहे, तिला पण एकदम हलकीच भाजून घ्यायची आहे मीडियम आचेवरती। आणि हे सर्व आता माझं भाजून झालेलं आहे। त्यामध्ये मी हे गरम दूध कॅरेमल वाला घातलेलं आहे आणि आता या दुधाला सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वर खाली करून। आता 2-3 मिनिटं राहून द्यायचं ह्याला उकळी येतोपर्यंत आणि लगेच इथे मी ड्रायफ्रूट सुद्धा भाजलेले घालून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकतात मस्त अशी कॅरेमल शेवया बनून आपली रेडी होते। एकदम झटपट रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा। इथे बघा 2 मिनिटं उकळी आल्यानंतर माझी शेवया रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात। आता हिला आपण गरमागरम बाउलमध्ये काढून एन्जॉय करूया। माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।